आजच्या या सार्वजनिक गणेशोत्सव 2020च्या या आणि मोहरमच्या निमित्ताने जे सण समोर आले, तर हे सण आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरे करत आहोत. तर या सणामध्ये जे सण आहेत ते शांततेने चांगल्या वातावरणात पार पाडावे यासाठी आजची ही बैठक आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. मी मुख्यतः कोरोनाच्या संदर्भामध्ये आपलं मार्गदर्शन करणं माझ्यासाठी सध्या गरजेचं वाटतं. सध्या आपली काय परिस्थिती आहे ते मी आपल्याकडं सांगू इच्छितो की सध्या आपल्याकडे एकूण रावेर तालुक्यामध्ये आज 1000पेक्षा जास्त रुग्णांची संख्या झालेली आहे. यावर तालुक्यामध्ये 780 म्हणून आपण आता 1700च्या आसपास आपली रुग्णसंख्या आहे. आपल्याकडे रुग्णसंख्या जास्त आहे परंतु रिकव्हरी रेट पण बऱ्यापैकी चांगला आहे. आपल्याकडे सध्या 75% जास्त रुग्ण रिकव्हर झालेले आहेत. आपल्याकडे दोन्ही तालुक्यामध्ये एकूण आता 300 रुग्ण आहेत आणि ही रुग्णांची संख्या जी आहे ती जास्तीत जास्त लवकर जर आपण रुग्ण शोधले तर आपल्यालाही कोरोनाची साखळी तोडता येऊ शकते. तर या पार्श्वभूमीवरती प्रशासनामार्फत नगर प्रशासन आहे, ग्रामविकास आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य यंत्रणा आहे. या तिन्ही यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणावरती कॅम्प सध्या आयोजित केले जातात आणि या कॅम्पच्या माध्यमातून जास्तीत जास्त टेस्ट करून रुग्ण लवकरात लवकर जर सापडला तर आपल्याला त्याला विलगीकरण करून त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली तर जे कोरोनाचा संसर्ग आहे तो कमी करता येऊ शकतो. तर या उद्देशाने आपण या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प आयोजित केले. आज आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये 1000पेक्षा जास्त टेस्ट आज एका दिवसामध्ये झाले. त्या सगळ्या लोकांचाही सहभाग वाढत आहे. हे टेस्ट वाढवणं का गरजेचं आहे कारण जर टेस्ट करून आपल्याला लक्षात येते की हा रुग्णाला कोरोना आहे की नाही. कोरोना हा काही अतिशय जर तुम्ही वेळेवर उपचार घेतला तर अतिशय साधारण आजार आहे, परंतु जर लेट जर ट्रीटमेंट सुरुवात केली तर हा अतिशय भयंकर आजार आहे. त्यामुळे आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यापेक्षा जास्त मृत्यूदर आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या 3.5% आहे तर आपला मृत्यूदर 6.5% आसपास आहे आणि हे मृत्यूदर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सध्या सुरू आहेत. आणि त्या अनुषंगाने यावर्षीचे जे सण आहेत ते आपल्यासाठी जी आपण मागचे जेवढे सण साजरे केले ते सर्व सण अतिशय साध्या पद्धतीने चांगल्या वातावरणात आपण साजरे केले. तशाच पद्धतीने हे येणारे जे सण आहेत गणेशोत्सव आणि जे मोहरम आहे ते एकदम साध्या वातावरणात आपण साजरे केले, साध्या पद्धतीने साजरे केले. तर आता कोरोनाचे जे संकट आहे त्या संकटाला आपण मात करू. या कोरोनामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी ऑक्सिजनचे पाईपलाईन ते लोकसभागातून आपण सर्वांना आवाहन केलं आणि त्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळे आपण दोन्ही तालुक्यामध्ये 3 ठिकाणी ऑक्सिजन पाईपलाईन टाकल्यामुळे आतापर्यंत 50 रुग्णांनी त्या ठिकाणी ऍडमिट झाले आणि 50 रुग्णांना त्याचा फायदा आतापर्यंत झालेला आहे. हे सर्व ते यश आहे तुमच्या सर्वांच्या लोकसभागातून झालेल्यामुळे. त्यामुळे आपल्याकडे मृत्यूदर कमी व्हायला निश्चितच फायदेशीर आहे. परंतु आपल्याला हा मृत्यूदर कमी होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली तर गोष्ट महत्वाची आहे की लक्षणं दिसताच त्यांनी तात्काळ कोविड केअर सेंटरला ऍडमिट होणं, टेस्ट करून घेणं आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या घरामध्ये जे वृद्ध लोक आहेत ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, ज्यांना मधुमेह आहे, रक्तदाब आहे, हृदयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे किंवा इतर कोणता गंभीर आजार आहे, तर अशा रुग्णाला जर काही त्रास होत असेल तर तात्काळ आपल्याला कोविड केअर आहे. कारण आपल्याकडे रावेर शहरामध्ये असे काही उदाहरण आहेत. त्या उदाहरणामध्ये रुग्ण हा लेट पोहोचल्यामुळे कोरोनाचा बळी पडलेला आहे. त्यामुळे लेट पोहोचू नये, अंगावर आजार न तात्काळ जेव्हा जवळ जाता येईल तेव्हा जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा जो सण आहे आपण अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्याची आपली परंपरा आहे. परंतु यावेळेस आपल्याला हे जे सण आहे हे सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून जे प्रशासनाने नियम दिलेले आहेत, काढून दिलेले आहेत, त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून आपल्याला हे सण साध्या पद्धतीने साजरे केल्यामुळे निश्चितच आपण या कोरोनाचा संसर्ग वाढण्यामध्ये आपल्याला अटकाव करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या समाजाची भूमिका खूप महत्वाची आहे की आज हे मानवजातीवरती जे संकट आलेलं आहे या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रशासनाला साथ देणं गरजेचं आहे. प्रसंगी आपण त्यामध्ये जर पुढे काही चूक होत असेल तर आपण जनतेला आवाहन करायचं आहे, जनतेला
सण साजरे करताना दोन तीन गोष्टी आणखी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाचे एक मशीन असतं. आता सध्या आपल्याकडे जे बेड आहे ते सर्वसामान्य बेड भरपूर प्रमाणात आहे. ऑक्सिजन बेड पण बऱ्यापैकी पर्याप्त स्वरूपात आहे, परंतु व्हेंटिलेशन आपल्या जिल्ह्यामध्ये कमी व्हायला होते. परंतु एखादा रुग्ण व्हेंटिलेशन पर्यंत जाऊच नये यासाठी जर आपण घरातूनच प्रयत्न केले तर काय करायचं आपल्याला, की जर त्याला खोकला सर्दी झाली की तात्काळ त्याला कोविड केअर टेस्ट केली तर त्याला ऑक्सिजन लावण्याची पण गरज पडणार नाही. त्यामुळे व्हेंटिलेशन पर्यंत जाईपर्यंत आपण घरामध्ये पेशंटला थांबवायचं नाही. कारण हा आजार असा आहे की त्याची सायकल 10 दिवसाची आहे. 5 दिवसाच्या पुढे पेशंट जर पुढे चालत राहिला त्याला आपण घरातच ठेवलं तर त्याच्या 10व्या दिवसानंतर त्याचं जी या रोगाविरुद्ध लढण्याची जी शक्ती आहे ती कमी होऊन जाते. त्यामुळे आपल्याला या आजारावरती शक्ती जी आहे ती आपली पहिली तर ती तात्काळ डॉक्टरकडे पोहोचणं. आणि आपल्याकडे उदाहरण आहे की 91 वर्षाची आजी पण बरी झालेली आहे, 10 दिवसाचं बाळ पण बरं झालेलं आहे आपल्या या, आणि गरोदर स्त्रिया पण बऱ्या झाल्या. परंतु काही लोक 40-42 वर्षाचे पण लोक मृत्युमुखी पडले फक्त एकच आहे की ते डेट पोहोचतात. त्यामुळे लवकर पोहोचणं कोरोना सेंटरमध्ये खूप गरजेचं आहे. आता मगाशी जो मुद्दा सांगितला की आपल्याकडे व्हेंटिलेशन कमी पडत आहे, तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट नावाचं मशीन आहे. तर आपले जेवढे पण मंडळ आहेत मी त्यांना विनंती करतो की हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन काय असतं की हा हवेमधून ऑक्सिजन घेतो आणि हवेमधून ऑक्सिजन घेऊन ते ऑक्सिजन तयार करतो. आपण जे ऑक्सिजन सिलेंडर वापरतो त्यामध्ये ते 2 दिवस चालतं. 2 दिवसानंतर परत आपल्याला रिफिल करायला जळगावला घेऊन जावं आणि त्यामुळे आपल्याला वारंवार ते रिफिलिंगचा वेळ जातो आणि एखाद्या ऑक्सिजन नाही मिळाला तर पेशंट दगावतो. तर त्याच्यामुळं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन असं आहे की त्या मशीनद्वारे हवेतील ऑक्सिजन घेत असल्यामुळे त्याला ऑक्सिजन रिफिल करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आपण आपली जी वर्गणी वेगवेगळ्या तयार होत आहे त्यातून आपल्या वार्डासाठी आपल्या गावामध्ये जर समजा पीएचसी असेल किंवा उपकेंद्र असेल त्या ठिकाणी जर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन बसवलं तर रुग्णाला तात्काळ तिथंच इलाज होईल आणि तो तिथंच बरा होईल. कारण हा प्रश्न भविष्यामध्ये खूप वाढत जाणार आहे. आपल्याकडे मध्यंतरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हते, गोदावरीमध्ये पण उपलब्ध नव्हते, परंतु त्यानंतर आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगले लोकसभा डेव्हलप झाल्यामुळे आता बऱ्यापैकी आपले बेड ऑक्सिजन बेड रिकामे आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हे बेड कसे पेशंट कसे वाढणार नाही आणि त्यासाठी शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत ते नियमांचं काटेकोरपणे पालन करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. येणारे जे सण आहेत त्या सणानिमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण रावेर शहरामध्ये मागे मी आता हे गणपती उत्सव असेल ओणम असेल हे माझं 3रं वर्ष आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने एकोप्यामध्ये हे सण साजरे केले. याही वर्षी अशाच पद्धतीने एकत्र येऊन आपण सण साजरे करूया साधे पद्धतीने. आणि एक चांगला मिसाल हे पाठीमागचे जे आपल्या या रावेर शहराबाबत जे एक बळक झालेले आहे ते बळक दूर करण्यासाठी हा एक चांगला क्षण आहे की या काळामध्ये आपण एक चांगला मिसाल आपण पुढे ठेवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मोठा भाग आहे, हातभार आहे, पण त्यासोबतच विविध कंपन्या
की म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स वगैरे जर देता आले काही मंडळांना त्याच्यामध्ये पूर्ण प्रमाणात वर्गणी दरवर्षी जमा होते आणि त्याच्याकडे 25 निधी असतो. त्याप्रमाणे यावर्षी आपल्याला प्रमाणे आपल्याला तुम्ही आपल्याला वर्गणी दिली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देता आले तर ते पहा. कारण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही संजीवनी आहे. आपल्याला बघा की ते बेसिकली डॉक्टर पण आहेत. डॉक्टर बोलवणे आपल्याला त्याच्यावर काही इम्पॉर्टन्स आहे सांगितलं की तो हवेतून ऑक्सिजन घेऊन आपल्याला बोलवतो. मात्र तो आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरमधून मायक्रोसायकलला वापरावा लागतो. दोघांमध्ये फरक आहे. त्यामुळे जर कोणाचे कार्ड वापरता आले तर कार्डमध्ये कोणाची भूमिका आपण बजावणार आहात. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी अजून नम्र आवाहन करतो की आपण आता विधायक समाजाने आव्हान करत आहे तरी आव्हान संवाद राखणार संदेश असतील त्याचं तुम्ही प्रदर्शन करा. शक्यतो ऑनलाईन पद्धतीनं जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन आहे. जे काही आपले नाट्य असते किंवा नाट्य किंवा इतर काही छोटे काही कार्यक्रम असतील तर त्याचं तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं करता किंवा जेणेकरून लोकांना घरी बसून ते पाहता येईल. त्यासाठी गर्दी करण्याची आवश्यकता. मागच्या 4 महिन्यामध्ये आपण प्रत्येक सण उत्सव हे शासनाने घालून दिलेल्या निर्णयांच्या चौकटीमध्ये राहून साजरे केले. प्रतिसाद चांगला होता. मागे बकरीच्या आधी आपली इथे मीटिंग झाली. एसटी सरी होते त्यावेळी. आता SDM तोरमले साहेबांनी रावेरचा स्पेसिफिक कोरोना रिलेटेड डेटा वाचून आपल्याला समजावून सांगितला. सध्याचा जो पिरियड आहे तो कोरोना संसर्ग ज्या प्रमाणात वाढतो आहे हा मागच्या 3-4 महिन्यापेक्षाही आता पुढचा येणारा काळ हा जास्त हानिकारक ठरू शकतो. त्यामुळं हे सण उत्सव साजरे करताना आपल्या सर्वांना शासन निर्णय त्याचप्रमाणे मी स्वतः, माझा परिवार, माझी कॉलनी, माझं गाव, माझं शहर हे सर्वजण कोरोना मुक्त कसे राहतील याकडे आपण विशेष भर दिला पाहिजे. पूर्ण सांख्यिकी वाचून दाखवण्यात आली. जळगाव जिल्ह्याचं कोरोनाचं वाढतं प्रमाण आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण न्यूजपेपर वाचतो, टीव्ही मध्ये पाहतो. शक्यता अशी आहे की 1-2 महिन्यानंतर पूर्ण जगामध्ये बऱ्याच ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट, दुसरी वेव ज्याला म्हणतात सेकंड वेव ती आलेली आहे. नक्की आपण त्याच लेखात पोहोचलो नाही, परंतु जेव्हा ते आपल्याकडे येईल त्यावेळेस आकडा हा खूप वाढलेला असेल. त्याच्यामुळं आज जे नियम आहेत प्रशासनाने जे काही आपल्याला नियम लागू केलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन होणं अत्यंत महत्वाचं आहे. हे झालं कोरोनाचं बॅकग्राऊंड. आता गणेश उत्सवाचं रावेरला 22 मार्चला दंगल घडली आणि परत रावेर हे खूप मागे पडतात आणि त्याचे चटके सर्वांना सहन करावे लागतात. मोजक्या काही हिंदू, काही मुस्लिम अशा लोकांमुळे हे घडलं. त्याबद्दल रावेरच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि परत नव्याने या रावेर शहरात काहीही घडू नये यासाठी हिंदू, मुस्लिम पंच कमिटी हे सर्वांनी प्रयत्न करून या देशामध्ये कोरोना महामारी सर्वदूर पसरलेली आहे. बरेच लोक मरण पावले, बरेच लोक घाबरून घरात बसले आणि बरेच असे लोक आहेत की ते घाबरत नाही आणि ते कोरोनामध्ये काय त्यांना तर कळत नाही. तरी शासनाच्या वतीने त्यांच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने वर्तन ठेवलेलं आहे. आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक नुसत्या धास्तीमुळे घाबरून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आजारी सुद्धा पडतात. आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाडून आपल्याला व्यवस्थित जीवन कसं जगता येईल याच्याकडे लक्ष देऊन आपले सण उत्सव आपले साजरे होणार होतील. आपण जिवंत जर पाहिलो तर सण उत्सव हे मोठ्या प्रमाणात आपण साजरे करू शकतात. मी परत एकदा सर्व हिंदू, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने, शांतता कमिटीच्या वतीने ह्या रावेर शहरात काही घडू नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सारे जहां से अच्छा है गुलस्ता हमारा, हम भूल चुके हैं इसकी यही गुलसिता हमारा। मजहब नहीं सिखाता आपस में पैर रखना, हिंदी हम वतन के है हिंदुस्तान हमारा। ये गंगा जमुना तहजीब जो पूरी दुनिया में कहीं नहीं मिलती है, सिर्फ और सिर्फ ये हमारे हिंदुस्तान की तहजीब है, जहां गंगा गंगा तहजीब मिलती है। इस कोरोना की महामारी जिससे पूरा देश और देश का हर नागरिक जूझ रहा है, इस महामारी में इंसानियत दम तोड़ रही है, लेकिन अगर इंसान बचेगा तो इंसानियत बचेगी। जरूरी है हमारे आपके लिए इस महामारी में, इस कोरोना जैसे खतरनाक और डेंजर वबाइल बीमारी में अपने आप को बचाएं, प्रशासन का सहयोग करें, सोशल डिस्टेंसिंग बना करके रखें। जैसे हमने बहुत सारे त्योहारों की कुर्बानियां दे दी और अभी कुछ और त्योहार अगर हम रहेंगे ये त्योहार होगा, अगर हम ही नहीं रहेंगे तो त्योहार कैसे होगा। लिहाजा हमें आप इसे बचाना बहुत जरूरी है। जिंदगी सलामत रहेगी, आने वाले कल में, आने वाले और सालों में ये त्योहार आते रहेंगे और बेहतर तरीके से मनाते रहेंगे। दूसरी एक चीज कि मैं हमेशा शांतता कमेटी की मीटिंग में मैं शिरकत भी करता हूं, बोलता भी हूं, लेकिन हम रावे वालों का एक बड़ा अजीब गरीब मामला है। ये शांति कमेटी का मीटिंग है, लेकिन शायद हम रावे वाले अब तक शांति को समझ ही नहीं पाए। या तो सिर्फ हम इस प्रोसीजर को मुकम्मल करते हैं, अगर सही में शांति करना है तो हमारा नहीं करके मुकम्मल शांति बनाए, अशांति बनाए। इसलिए कि बड़ी तकलीफ होती है जब हम किसी स्पीच के लिए बाहर पहुंचते हैं, तो बाहर पहुंचने के बाद पूछने वाला पूछता है कि आप कहां से आए हैं। हम ये कहते हैं कि रावल से आए हैं, थोड़ी देर के लिए सोचता है और सोचने के बाद फिर पूछता है कि आप रावल से आए हैं। मैंने कहा रावल से आए हैं, तो ये कहता है कि आपका शहर कैसा है। बड़ी ये शर्म की बात है, आपका शहर कैसा है वो हमारे आप के बारे में नहीं पूछता है, शहर के बारे में पूछता है। तो हमारा ये शहर इतना बदनाम हो चुका है, इस बदनामी को कैसे धोना है, इस बदनामी को कैसे खत्म करना है, ये हमारे आप की जिम्मेदारी है कि हम इस बदनामी को कैसे खत्म कर सकते हैं और अपने इस शहर को एक बेहतर, एक अच्छा, एक साफ सुथरा जहां नागरिक बने वही शहर को बेहतर बनाने की कोशिश करें। कि हमारी आपकी सबकी जिम्मेदारी है। सिर्फ चंद बातें कहने से नहीं होता, इसको प्रैक्टिकल तौर पे अगर आपको सोचना है, चूंकि रावत शब्द इतना बदनाम हो चुका है, इतना बदनाम हो चुका है, तो इसका कोई नाम लेना भी गवाना। या कैसे हम बेहतर करें, और बातें बहुत सारी हैं, चूंकि वक्त बहुत कम है। बस ये आखिरी जब आप इस सोशल डिस्टेंसिंग को बना कर रखें, चूंकि ये खतरनाक और बुरी बीमारी है जिससे हमें रात को बचना बेहद 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 जरूरी है। इसी के साथ अपनी बातों को खत्म करना। धन्यवाद सर। सांगायचं म्हणजे गणपती उत्सव, मोहरम उत्सव हे सोबत येत आहे आणि हे दोन्ही उत्सव शांततेत पार पडावे यासाठी हे वरिष्ठ मंडळी आपल्याला रावेरमध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्व हिंदू मुस्लिम मंडळी हे उत्सव येणारे आहे हे शांततेत पार पडतील। त्याचप्रमाणे ॲडिशनल एसपी भागवती मॅडम यांनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे।